बरेली, मुझफ्फरनगर, उत्तर प्रदेशमधल्या या गावांमध्ये एक अतिशय संवेदनशील घटना असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि समाजामध्ये एक मोठी जरब बसण्यासारखी घटना असंही आपण याला म्हणू. ज्या ठिकाणी काही सामाजिक संस्था डेथ सेंटेन्स हा माणुसकीच्या विरुद्ध आहे तो रद्द करावा, कायद्यातून हद्दपार करावा म्हणून प्रयत्नशील आहेत, त्याच डेथ सेंटेन्सबद्दल ही माहिती. बरेलीमध्ये काम करत असताना 13 जणांना फाशी आणि मुझफ्फरनगरमध्ये 8 महिन्यात 22 आरोपींना फाशीची शिक्षा. म्हणजे 35 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली गेली एका अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश साहेबांकडनं. नाव सन्माननीय रविकुमारजी. वकिलांचे धाबे दणाणले. शेवटी वकील मंडळींची प्रॅक्टिस. एखादा वकील हळूहळू प्रसिद्धीस कसा पावतो, त्यातल्या त्यात क्रिमिनल प्रॅक्टिशनर्स, फौजदारी प्रकरणं बघणाऱ्या वकिलांच्या बाबतीत त्यांचं समाजामध्ये नाव कधी व्हायला लागतं की त्यांचं वकीलपत्र ज्या केसमध्ये आहे त्या केसमधले आरोपी जर जास्तीत जास्त आरोपी निर्दोष सुटत असतील, पुराव्याविना आरोपीला सोडून देण्यात येत आहे असे आदेश होत असतील, तर नक्की त्या वकिलांचं दुकान असं बोललं जातं, जोरात चालायला लागतं. अर्थात तो वकील एक निष्णात फौजदारी वकील म्हणून नाव कमवायला लागतो. आता रविकुमार या न्यायाधीश साहेबांनी मुझफ्फरनगरमध्ये 22 लोकांना जर 8 महिन्यात फासावर लटकवण्यात यावं असे आदेश केले तर संपूर्ण बार असोसिएशनमध्ये चर्चेचा विषय होणारच ना. अर्थात मग गुप्त कारवाया अशा न्यायाधीशाच्या विरुद्ध सुरू होतात, कारण दुकानदारी बंद पडायची वेळ येते. या न्यायाधीशाच्या अशा कन्व्हिक्शन माइंडमुळं, शिक्षा देण्याच्या मनोवृत्तीमुळं आमच्याकडं उद्या कोणी येणारच नाही आरोपी, असा एक त्या वकिलांमध्ये एकमेकांमध्ये संदेश जातो, समाजालाही संदेश जातो. त्यामुळं या रविकुमार न्यायाधीश साहेबांच्या खटल्यात प्रलंबित असलेले, कोर्टात प्रलंबित असलेले 97 खटले तिथल्या जिल्हा न्यायाधीश साहेबांनी सत्वर काढून घेण्याचे आदेश केले. म्हणजे पहा, कदाचित लोकांना मर्डर केलेल्या या खटल्यांमध्ये जे आरोपी मर्डरच्या केसमध्ये आतमध्ये होते किंवा आरोपी म्हणून त्या खटल्यात अंतर्भूत होते, भले जामिनावर असतील, ज्या लोकांनी इतर लोकांचा जगण्याचा हक्क हिरावून घेतला आणि त्यांना मृत्यूला कवटाळायला लावलं, मग कुणी चाकूनी भोसकलं, कुणी गोळ्या घातल्यात, अशा आरोपींना जर एखाद्या न्यायाधीशाने, अर्थात त्याच्यासमोर उपलब्ध असलेल्या सर्व साक्षी पुराव्यांच्या आधारे जर फाशीची शिक्षा डिक्लेअर केली, बाय वे ऑफ डिक्लेअरिंग अ जजमेंट इन दॅट मॅनर, तर या आरोपींना या सरकारच्या निर्णयाच्या विरुद्ध अपील करण्याचा अधिकार आहे. ते अपिलात जाऊ शकतात. परंतु बरेलीमध्ये 13 लोकांना फाशी देणारा हा जज आहे, त्याने मुझफ्फरनगरमध्ये सुद्धा येऊन धुआंधार बॅटिंग सुरू केली आहे, असा संदेश आणि मग अशा पद्धतीची कदाचित ॲडव्होकेट मंडळींकडनं गुप्त तक्रार प्रमुख जिल्हा न्यायाधीश साहेबांकडे जाऊ शकते
उच्च न्यायालयापर्यंत पण जाऊ शकते. अंतर्गत गोष्टी या सामान्य माणसापर्यंत येणार नाहीत. पण सध्या इतकंच नक्की डिक्लेअर झालेलं आहे की त्यांच्या कोर्टातल्या 97 खटले या प्रमुख जिल्हा न्यायाधीश साहेबांनी सत्वर काढून घेतले आहेत. आता हे 97 खटले रविकुमारजी जर अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश म्हणून काम करत असतील तर डेफिनेटली त्या सेशन केसेस असतील. त्या 97च्या 97 केसेस त्यांच्या कोर्टातनं काढून घेणं म्हणजेच त्यांनी दिलेल्या निर्णयावर आणि त्या अनुसार आलेल्या कंप्लेंट अर्जावरती इन्स्टंटली ॲक्शन घेणारे हे इमिजिएट ऑफिसर्स. अर्थात तिथं जे काही घडतं आहे ते आपण इथं बसून ॲनालिसिस करू शकत नाही. ज्या केसेसमध्ये फाशी झालेली आहे ती फाशी यांनी फाशी दिल्यानंतर लगेच काही आरोपीला फासावर लटकवलं जातं असं नसतं. त्याला टप्पे आहेत. हायकोर्टला अपील होईल नंतर. हायकोर्टमध्ये सुद्धा जर काही नाराजी असेल आरोपींची त्या निकालाविरुद्ध तर ते सुप्रीमला जाऊ शकतात. तिथंही जर असंच कन्फर्म झालं तर ते राष्ट्रपतींकडं दयेचा अर्ज करू शकतात. असे अनेक टप्पे पार केल्यानंतर मग तो आरोपी फासावर लटकवला जातो, सेंटेन्स्ड फॉर डेथ. त्यामुळं हायकोर्टमध्ये अपील करण्याची मुभा त्या आरोपी आणि आरोपीच्या वकिलांनी ते तर नक्कीच वापरतील. अशा निकालानंतर कोणीही कितीही दरिद्री माणूस असला तरी तो शांत बसत नाही. तो अपिलाची मुभा जी आहे त्याला कायद्याच्या चौकटीत राहून ती तो ॲव्हेल करतो. पण रविकुमारजी यांनी जे काही बरेलीमध्ये आणि मुझफ्फरनगरमध्ये एकंदरीत 35 आरोपींना डेथ सेंटेन्स दिला आहे त्याच्यामुळे या पूर्ण न्यायिक क्षेत्रामध्ये या वर्तुळामध्ये एकच चर्चा रंगली आहे सध्या. आणि त्या तिथे काम करणाऱ्या वकिलांमध्ये तर एक प्रकारची या जजच्या बाबतीत दहशत अशी निर्माण झाली आहे. अशा खटल्यांमध्ये जास्त ॲडजमेंटसुद्धा मिळत नसतात. त्यामुळंच वकिलांनी लगेच मूव्ह करून तिथले 97 खटले काढून घेण्यास कंपेल केलं असणार आहे. अर्थात जो इमिजिएट ऑफिसर असतो त्याला सगळ्यावरनं पण दबाव असतो. हायकोर्टकडं सुद्धा अशा पद्धतीने अर्ज जाऊ शकतात आणि त्या अनुषंगानेच तिथले प्रमुख जिल्हा न्यायाधीश साहेब निर्णय घेत असतात डेफिनेटली. परंतु ज्या पद्धतीने FDAचे तुकाराम मुंढेंची कारकीर्द महाराष्ट्रात गाजते आहे त्याच पद्धतीने कदाचित आपले सन्माननीय न्यायाधीश साहेब रविकुमारजी यांची उत्तर प्रदेशमधली ही न्यायाधीशाची कारकीर्द अशीच गाजत आहे असंच म्हणावंसं वाटतं. ज्या लोकांनी इतर लोकांना मारून टाकलेलं आहे त्यांना खरंच तसं पाहिलं तर लॉजिकली जगण्याचा अधिकारच नसतो. एखाद्या अनअवॉइडेबल सर्कमस्टन्सेस तुमच्या अंगावर जर कोणी हत्यार घेऊन आलं तेव्हा तुम्ही स्वतःचा बचाव करताना जर त्याला मारलं तर इट कॅनॉट बी ट्रीटेड ॲज मर्डर. सेल्फ डिफेन्स, प्रायव्हेट डिफेन्स तुम्हाला अलाउड असतो. पण तसं असताना प्रायव्हेट डिफेन्स, सेल्फ डिफेन्समध्ये घडलेल्या घटना असताना डेथ सेंटेन्स देण्याइतके कोणताही न्यायाधीश इतका निर्बुद्ध नसतो. त्यामुळं तथ्यांश काहीतरी असणार आहे. पण 97 खटले काढून घेणं हे बरंच काही सूचक असा तो निर्णय आहे. सहज उत्तर प्रदेशमध्ये काय चाललं आहे ते महाराष्ट्रातल्या लोकांना समजावं म्हणून हा थोडासा छोटासा व्हिडिओचा प्रयत्न. रविकुमारजींना जे काय आहे त्यांची न्यायाधीशाची कारकीर्द खूप चांगली जावो याच आपण सदिच्छा शुभेच्छा नक्की व्यक्त करू. जय हिंद, जय भारत.